मध्य नागपुरातील महाल हंसापुरीत पसरलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी शहरातील 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू केली होती। त्यानंतर गुरुवारी यात काही दिलासा देत नंदनवन व कपिलनगरमधील संचारबंदी पूर्णतः हटवण्यात आली। आता पुन्हा 5 ठाण्यांतर्गत संचारबंदी पूर्णतः हटवण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले। त्यामध्ये परिमंडळ व 3 अंतर्गत येणाऱ्या पाचपावली, शांतीनगर, लकडगंज तसेच परिमंडळ 4 अंतर्गत येणाऱ्या सक्कदरा आणि इमामवाडाचा समावेश आहे। मात्र यशोधरा नगरात संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे, तर कोतवाली तहसील गणेशपेठमध्ये सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे। सोमवारी रात्री बालधारपुरा, चिटणीस पार्क चौक, हंसापुरी या भागात जाळपोळ व हिंसाचार झाला। त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदी लागू करण्यात आली होती। यातील बहुतांश भाग हे बाजारपेठांचे भाग म्हणून ओळखले जातात, त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत होतं। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना देखील अडचण होत होती। मागील 5 दिवसांपासून शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे। त्यामुळे शनिवारी पोलीस आयुक्तांकडून स्थितीचा पुन्हा आढावा घेण्यात आला। त्यानंतर त्यांनी पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्कदरा आणि इमामवाडा ठाण्यांतर्गत संचारबंदी पूर्णतः हटवण्याचे निर्देश दिले, तर परिमंडळ 3 मधील कोतवाली तहसील गणेशपेठ हद्दीतील संचारबंदीमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे।